लहानपणापासून आमच्या शारदाताईने मला भरवलंय, आज मी तुला भरवणार. घे. ताई, देव जे करतो ते आपल्या भल्यासाठी करतो असं म्हणतात, ते कधी कधी खरंच असतं. देवानं तुला जो मुलगा हुडकलाय ना, तो मुलगा स्वतःहून तुझ्याकडे चालत येणार. तू बघ फक्त. चालत आलता, पण नाही, तुला जिथं तिथं वाद घालायची हौस. आई, मी काय विनाकारण वाद घातला का? आई, आई तुझी चूक नसताना तू त्या माणसांसमोर हात जोडत होतीस, त्यांच्या पाया पडत होतीस. कशासाठी? तुमच्यासाठी, शारदाच्या लग्नासाठी. नाती एकमेकांच्या विश्वासावर तयार होतात आई, आणि मग ती जपली जातात, हे तूच आम्हाला सांगितलंयस ना. त्या माणसांनी ना तुझ्यावर विश्वास ठेवला ना आपल्या शारदाताईवर. तू आमच्यावर केलेल्या संस्कारापेक्षा त्यांना तुझा तो स्वार्थी नवरा महत्वाचा वाटला. असल्या माणसांच्या घरात लग्न ठरलं नाही ना, तेच चांगलं झालं. जे झालं ते आपल्या भल्यासाठी झालं. आणि तू जे केलं ते कोणाच्या भल्यासाठी केलं? काय गरज होती नोटीस पाठवायची? वाद वाढवू नको सांगितलेलं तुला. का केलंस असं? तर शेखरच्या नातीला कोण तू नोटीस पाठवली नसतीस तर ती बाई आज दारात आली नसती, तमाशा झाला नसता, आज सोयरीक तुटली नसती. आता फक्त हातातलं स्थळ गेलंय, उद्या ही जागा गेली तर कसं करायचं? अशी कशी जाईल जागा? आई, हे तू असं घाबरतेस ना म्हणून त्या बाईला तमाशा करायला चेव येतोय. अजिबात घाबरायचं नाही आपण. आपण गप्प बसलो म्हणजे घाबरलो असं होत नाही. अगं पण गप तरी का बसायचं आई? ती बाई तिच्या तोंडाला येईल ते बडबडत सुटते, ते ऐकून घ्यायचं आपण. किती दिवस? तुमची लग्न होतील तोवर. आई, 100 वेळा तुला सांगितलं की तू आमच्या लग्नासाठी पडती बाजू घ्यायची नाही. का ऐकत नाहीस आई तू आमचं? तुझा असा सतत होणारा अपमान आम्हाला नाही बघवला जात ग. कधी कधी असं वाटतं की मरून जावं मी. ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. विष खाऊन आपण चौकी बी मरून जाऊ. आई,